सुप्रभात मंडळी. आजची मॉर्निंग माझी जरा स्लो होती म्हणून मी इथे तिथे काहीच न करता चांगली बसले या मिठूच्या पिंजऱ्यासमोर आणि त्याला छेडण्याऐवजी मी दुसरे कुठलेच काम नाही केले. म्हणजे दिवस निघतात पण एवढाही बोरिंग दिवस म्हणजे बोरियत भरलेला दिवस असा खरंच नाही निघाला पाहिजे. कारण सकाळीही काहीच नाही आणि दिवसभरही काहीच करायला नसतं. म्हणून बरं झालं बाई, निदान हा मिठू तरी घरी आहे, म्हणजे आपला तन्हाई का साथीदार हाच बनू शकतो. पण याला जेव्हा कळलं की मी याला भाव देऊन राहिलेली आहे, त्यामुळे त्यानंतर त्याने माझ्याकडे पाठच केली आणि मला कमेंट मध्ये आलेला आहे की ताई तुमचं स्किन केअर रुटीन काय, तर लवकरच आपण स्किन केअर वर एक व्लॉग बनवूया. पण त्याआधी जरा आपला चहा मी घेऊन घेते, नाही तर हा जर थंड झाला ना तर या बोरियत भरलेल्या दिवसामध्ये पुन्हा एक पांचडगिरी होईल. आणि माझ्या डोक्यामध्ये ना इतकं काही चालतं, पण एक विचार मी नेहमी करत राहते की डोक्यामध्ये दिमाग आहे का, कारण माझा सध्या ना दिमागही नाही चालून राहिलेला. म्हणून रिकाम्या दिमागात शैतान भरवण्यापेक्षा म्हटलं कार्टीला द्यावे तिचा चप्पल आणि धन्नला चाबी लावून आपण जरा बाहेरच निघून जावं आणि बाहेरची दुनियाच बघून या. बाहेरही निघतो म्हटलं ना तर उन्हाशिवाय मला काहीच दिसत नाही. जमिनीवरच एवढी ऊन पडते तर या विमानवाल्या भाऊला वरच्या वर कितीतरी ऊन लागत असेल यार. मरो बाबा तिकडे, मी कशाला तेवढा विचार करू, कारण जमिनीवर मलाच खूप कामं पडले आहे दुसऱ्यांचा विचार करण्याऐवजी. मी आले आहे काही कामासाठी, तर हे काम माझ्या एकट्याने जमलं नसतं म्हणून मी या दोन बंधू लोकांना सोबत घेऊन आलेली आहे. बघूया माझं काम कधी होतंय ते.